नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता किती प्रमाणात असते? कोणती कारणं आहेत की जे सर्वात महत्त्वपूर्ण राहतात आणि कोणते असे पत्रिकेमधले योग आहेत की जे अशा गोष्टीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की विवाहबाह्य प्रेम हा मुद्दा किंवा हा विषय ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस फक्त आणि फक्त आपण शारीरिक आकर्षण हे एकमेव कारण घेऊन चालतो, परंतु हे एकच कारण असतं असं अजिबात नाही. या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे कारणं महत्त्वपूर्ण ठरतात आणि ती जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण राहील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचे जे स्वभाव आहेत, विवाह करून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, मान्यता आहेत, त्यांच्या कशा प्रकारच्या आहेत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचे विचार कशा प्रकारचे आहेत, हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं राहील. म्हणजेच त्यांचा मूळ गाभा, एखाद्या राशीचा जो मूळ गाभा आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा मूळचा जो स्वभाव आहे हा समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण राहील, खास करून वैवाहिक जीवनात. इथे आपण सुरुवात करू. मेष राशीचा जो पुरुष आहेत किंवा पती आहेत त्यांचा नेमका स्वभाव किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्य नेमकी कशा प्रकारची असतात. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूपाची रास आहे. मुळातच मेष राशी जी आहे ती संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे आणि अर्थातच हे संपूर्ण पुरुषतत्व एखाद्या पुरुषामध्ये आलं म्हणजे एखाद्या माणसाची किंवा पुरुषाची समजा रास मेष रास असेल तर ते पुरुषतत्व दुप्पटीने वाढतं. मग त्यांच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, ऊर्जा, कॉन्फिडन्स, बेदरकारवृत्ती, बिनधास्तपणा हा जबरदस्त दिसून येतो. आणि हे जे सगळे गुण आहेत, ही जी जबरदस्त ऊर्जा आहे ही त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वात दिसून येते. म्हणजे त्यांच्या वागण्या, बोलण्या, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात, आशा, अपेक्षात सर्व बाबतीत दिसून येत. म्हणजे जर राहणीमान जरी तुम्ही बघितलं तर अगदी व्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आधुनिक राहणीमानाकडे त्यांचा ओढा असतो. ठळक फॅशन करणं किंवा भडक रंगाचे कपड्यांना बऱ्याच प्रमाणात आवडतात, बिनधास्त असतात. वागणं, बोलणं सुद्धा तसंच असतं. बोलणं सुद्धा अगदी बिनधास्त असतात. अजिबात पुढचा विचार करणार नाही की आपण जे बोलतो आहे त्याचा समोरच्या व्यक्तीवरती कशा प्रकारे परिणाम होणार आहे. त्यांच्याला की हे जास्त महत्त्वाचं असतं की जे मला वाटतं, जे मला उमगतं ते मी बोलून मोकळा होतं. समोरच्याला बरं वाटावं म्हणून उगाच साखर पेरणी वगैरे करणं हा भाग त्यांच्या मुळातच स्वभावात नसतो. अर्थात ही गोष्ट एका अर्थी चांगली आहे, त्याच्यामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या ट्रस्टवर्दी असतात, म्हणजे तुम्ही याच्यात विश्वास ठेवू शकतात. मात्र वैयक्तिक नातेसंबंधात हा भाग थोडासा तिखट होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट मागचा पुढचा विचार न करता किंवा समोरच्याची मानसिकता न जाणता सरळ जर का बोलून मोकळे झालात तर त्याच्या हृदयावरती, त्याच्या मानसिकतेवरती, त्याच्या एकंदरीत विचारांवरती आणि भावभावनांवरती त्याचा कशा प्रकारे परिणाम होणार आहे याचा तुम्हाला अंदाज नसतो. समोरच्या व्यक्ती ती गोष्ट कशा प्रकारे घेऊन चालेल याबद्दल आपल्याला ठाऊक नसतं. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण आपला स्वभाव हा नेहमीच बरोबर असतो किंवा नेहमीच अचूक असतो किंवा नेहमीच आपण फक्त स्वतःबद्दल विचार करावा हे सुद्धा तेवढंसं बरोबर नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचा जो पती किंवा पुरुष आहेत हे पत्नीचे सगळे लाड पुरवतात. म्हणजे त्यांना काय हवं नको, अधिभौतिक सुख त्यांना काय हवी नकोत हे सगळे लाड पुरवतील, कारण मुळात यांना स्वतःला सुद्धा अधिभौतिक सुखाची जबरदस्त आवड असते. भोगी एक नंबरचे असतात आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीला सुद्धा कुठल्या गोष्टीच्या आवडीनिवडी आहेत ते त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि ते पुरवतात सुद्धा. इथे ज्या वस्तूने जसं तुम्ही तुमच्या जे वैवाहिक जोडीदार आहेत किंवा पती आहेत त्यांच्या जवळ जातात त्याप्रमाणे भावनेनी, विचारांनी, शब्दांनी सुद्धा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचता येणं तेवढंच गरजेचं आहे. ही गोष्ट सुद्धा थोडीशी शिकली पाहिजे किंवा थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत यांच्यामध्ये इम्पेशंटनेस असतो, म्हणजे संयम थोडा कमी असतो. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच, त्यासाठी काहीही करतील, कुठल्याही थराला जातील. ये न केल्या प्रकाराने एखादी गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे हा भाग यांच्यामध्ये असतो. दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याचा मान, कारण यांच्यासाठी यांचा स्वतःचा मान खूप महत्त्वाचा असतो. जेवढा तुम्हाला स्वतःचा मान महत्त्वाचा आहे तेवढा समोरच्या व्यक्तीचा सुद्धा मान ठेवणं हा तेवढाच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हीच जर का तुम्हाला व्यवस्थितपणे जमली तर अर्थातच तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध हे सुमधुर राहतील, व्यवस्थित राहतील, ते टोकाचे होणार नाहीत. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा बेदरकारपणा यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतो आणि यांची जी निर्णय क्षमता असते ही अगदी झटपट असते, पटापट असते. म्हणजे मागचा पुढचा सहसा ते विचार करत नाही. एखादी गोष्ट एकदा सनद त्यांना एकदा आली
की ती गोष्ट करून मोकळे होते. परंतु समोरच्याला ज्यावेळेस तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये सहजीवनामध्ये असतात, म्हणूनच त्याला सहजीवन म्हणतात, ते नुसतं जीवन नसतं. तर समोरचा जो व्यक्ती असतो त्याच्यासुद्धा भावभावना जाणून घेणं, त्याला विश्वासात घेणं एखाद्या निर्णयामध्ये, हे सुद्धा गरजेचं राहील. आणि त्यामुळेच एकमेकांप्रती जो विश्वास आहे तो वाढतो. तर ही गोष्ट मेष राशीच्या पतीने थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. खास करून मेष राशीमध्ये जे कृतिका नक्षत्र आहे, कृतिका नक्षत्र या बाबतीत थोडंसं जास्त आहे, थोडंसं तिखट आहे. जे मी आतापर्यंत थोडेसे निगेटिव्ह गुण सांगितले ते कृतिका नक्षत्रात थोडेसे जास्त येऊ शकतात. आणि जो अधीरपणा आहे हा साधारणतः अश्विनी नक्षत्रात, आणि जो थोडासा बिंदास्तपणा, बेदरकारपणा आहे तो थोडासा भरणी नक्षत्रात जास्त जाणवू शकतो. तर अशा प्रकारे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मेष राशीचे पती किंवा पुरुष आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असं. आता थोडं आपण वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊ. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय भावामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकट, टापटीप अशा प्रकारचं त्यांचं राहणीमान असतं. आणि यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. म्हणजे फॅशन कशी करायची, कशा प्रकारची करायची, कशा प्रकारे ते कॅरी करायची, हा जो फॅशनचा सेन्स आहे, हा फॅशनचा सेन्स वृषभ राशींच्या महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. फॅशन करतील, ठळक नाही करणार, सोबर फॅशन असते, म्हणजे डोळ्यांना भावणारी असते. आणि याच्या जोडीला त्यांचं बोलणं अतिशय नाजूक, हळवं, व्यवस्थित, सुव्यवस्थित, नेमकं आणि विषयाला धरून ह्या बोलतील आणि विचार करून बोलते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे स्त्री असून सुद्धा मोजकच बोलते. मितभाषी असतात पण ते जे बोलते अतिशय चांगले बोलतील. आणि हसून बोलणं आणि आपला मुद्दा अतिशय व्यवस्थितपणे सांगणं हा जो भाग आहे, म्हणजे मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड किंवा गंभीर असला तरी ओघवत्या वाणीने तो सहज सुंदरपणे मांडणं, ही हातोटी वृषभ राशीच्या स्त्रियांना अतिशय उत्तम प्रकारे जमलेली असते. आणि हसून बोलण्याची गोष्ट यांच्यामध्ये किंवा हसून बोलण्याची सवय यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅविश लाईफस्टाईल किंवा उंची राहणीमानाकडे यांचा ओढा जास्त असतो. परंतु असं जरी असलं तरी ते खर्चिक अजिबात नसतात. जसे की मेष राशीचे जे पुरुष याच्यात आपण बघितलं, पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, गुंतवणूक करायची, याबद्दलचं सुद्धा त्यांना नेमकं ठाऊक असतं. आणि त्यामुळे या ज्या राशी आहेत ह्या राशी सर्व म्हणजे या राशीच्या ज्या महिला आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे चार चौघात उठून दिसणारं असतं. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची लहानपणापासूनच आवड असते. गाण्याची सुद्धा आवड असते. म्हणजे वृषभ राशीच्या ज्या महिला आहे या बाथरूम सिंगर असू शकतात किंवा त्यांचा आवाज चांगला असतो. गाण्याची जी ओढ असते ती चांगली असते. कान ज्याला आपण म्हणतो, कान ह्यांचा खूप चांगला असतो. म्हणजे संगीत नुसतं ऐकणं नाही तर श्रवण करणं, त्याच्यात ते भाव समजून घेणं, हा जो भाग आहे हा वृषभ राशींच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसतो. ज्वेलरीची आवड असते, फुलांची आवड असते, कपड्यालत्याची आवड असते, परफ्यूमची आवड असते. म्हणजे अर्थातच शुक्राची रास असल्या कारणामुळे या गोष्टींची आवड असते. खाण्यापिण्याची सुद्धा आवड ह्यांना चांगल्या प्रकारची असते. ॲडजस्ट करणारे असतात. हॅपी गो लकी यांची पर्सनॅलिटी दिसून येते. आता या राशीमध्ये सुद्धा कृत्तिका नक्षत्र दिसून येतात. आता कृत्तिका नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांच्या बाबतीत एक गोष्ट थोडीशी वेगळी असते. थोडासा हट्टीपणा यांच्यामध्ये जास्त असतो. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या महिलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. आणि कधीकधी यांची जी वाणी आहे, यांचं जे बोलणं आहे ते थोडंसं जास्त तिखट झाल्यासारखं तुम्हाला वाटू शकेल. तिथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात रोहिणी नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्या थोड्याशा लाडांमध्ये वाढलेल्या असतात. म्हणजे यांच्यामध्ये हॅपी गो लकीवाली जी इमेज असते ती सगळ्यात जास्त दिसे. आणि जीवन हे सहज सोपं आहे आणि ते तशाच प्रकारे पुढे जावं हा भाग असतो. रोहिणी नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्यांना घरातल्या कामांपेक्षा घरातलं कामं करणं वगैरे तसं त्यांना आवडत नाही. म्हणजे बाहेरून काहीतरी घेऊन येऊ आणि त्याचा आनंद घेऊ, हा भाग थोडासा रोहिणी नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो. मृग नक्षत्राच्या स्त्रिया तसं पाहिलं तर बौद्धिकदृष्ट्या या चांगल्या असतात. त्यांना नेमकं कशा प्रकारे गोष्टी हाताळाव्या याची जाण खूप चांगल्या प्रकारची असते. एकंदरीतच तुम्हाला आता समजलं असेल की संपूर्ण ज्या वृषभ राशीच्या स्त्रिया यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता जसं आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचे जे पुरुष आहेत आणि किंवा पती आहेत आणि वृषभ राशीची जी स्त्री किंवा पत्नी हे समजा वैवाहिक जीवनात असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट कट केली ती म्हणजे त्यांचं बोलणं हे मेष राशीचं नेहमी नॉर्मली तिखटच असतं. सरळ सरळ बोलणं, मुद्द्यावर बोट ठेवून बोलणं आणि त्याचा त्रास वृषभ राशीच्या स्त्रियांना होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेष राशीचे जे पुरुष असतात हे बोलण्यामध्ये थोडंसं समोरच्याचा मागचा पुढचा विचार करणार आणि इनपेशंट असा. एखादी गोष्ट हे स्वतः अगदी व्यवस्थितपणे करतील, झटपटीने करतील,
विचार करतील की समोरच्या व्यक्तीने किंवा वृषभ राशीच्या स्त्रीने किंवा पत्नीने सुद्धा तशा प्रकारची गोष्ट करावी, परंतु ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात अवघड होऊन बसते. कारण जेवढी एनर्जी तुमच्यामध्ये आहे तेवढी एनर्जी समोरच्यामध्ये असेलच असं नाही. जसं की आपण चर्चा करतो आहोत की या दोघांमध्ये जे एक्स्ट्रामॅरिटल अफेअरची जी संभावना आहे ही किती जास्त प्रमाणात होऊ शकते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमध्ये भावनात्मक आपुलकी किंवा जवळीकता ही असणं गरजेचं आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की मेष राशीचे जे पुरुष आहेत हे वृषभ राशीच्या स्त्रियांना त्यांच्या आवडीच्या सर्व गोष्टी आणून देतील, म्हणजे ते त्यांच्या शरीरापर्यंत पोहोचतील, परंतु तुम्हाला त्यांच्या मनापर्यंत किंवा हृदयापर्यंत सुद्धा पोहोचता यायला हवं. ही गोष्ट वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि हे जाणून घेणं मेष राशीच्या पुरुषांना तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की तुम्हाला भावनेने, शब्दांनी, तुमच्या एकंदरीत कृतीने हे समजून घेता आलं पाहिजे किंवा हे समजलं पाहिजे की त्यांच्या म्हणजे तुमची जी पत्नी आहे, वृषभ राशीची जी स्त्री आहे, हिच्या नेमकं कशा प्रकारे तुम्हाला भावनात्मक दृष्टीने जवळ जाणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, समजा ही गोष्ट तुमच्याकडून झाली नाही तर याची पूर्ती ही कदाचित इतर कुठल्या व्यक्तीकडून होऊ शकते. आता ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती कदाचित जुना कोणी मित्र असू शकेल किंवा बालपणीचा मित्र असू शकेल किंवा रियुनियनमध्ये शाळेतला कोणी मित्र असू शकेल. त्याच्याकडून समजा अशा प्रकारची भावना पूर्ती झाली तर अर्थातच विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकर्षण किंवा मोहामध्ये सुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त असते. आता ही जी गोष्ट आहे ही मेष राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री दोघांमध्ये होऊ शकते. म्हणजे एखादा व्यक्ती जर का तुम्हाला दिसला की तो आर्थिकदृष्ट्या अतिशय सधन आहे, त्याचं लाईफस्टाईल जबरदस्त आहे, त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, व्यक्तिमत्व दुसऱ्या ती लगेचच्या लगेच छाप टाकणार आहे, तर फर्स्ट साईट लव्ह ज्याला आपण म्हणतो तशाच प्रकारच्या भावना मनात जागृत होऊन आपण अलगदपणे विवाहबाह्य संबंधामध्ये गुंतले जाऊ शकतो. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का दोघांपैकी एक, खास करून जर का मेष राशीचा जो पुरुष आहे किंवा पती आहे हा समजा विवाहबाह्य प्रेमामध्ये गेला तर अर्थातच सुडाची ज्याला आपण भावना म्हणतो, बदले की आग, तर सुडाची जी भावना आहे ती वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये जागृत होऊ शकते आणि ती सुद्धा विवाहबाह्य संबंधामध्ये जाऊ शकते. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाजू ही सुद्धा महत्त्वाची, कारण दोन्हीच्या राशी आहेत, ह्या दोन्ही राशींना आर्थिक संदर्भामध्ये किंवा थोडंसं आर्थिक बाबतीमध्ये लॅविश लाईफस्टाईलकडे आकर्षण दोघांचंही जास्त असतं. तर त्यामुळे सुद्धा गोष्टी होऊ शकतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी प्रमोशन हवं असेल किंवा तुम्हाला थोडंसं जास्त सॉफ्ट कॉर्नर हवा असेल तर कधीकधी दोघंसुद्धा अशा प्रकारचे एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतात. त्यामागे कारणं अशा प्रकारचे असू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये आलेला एकसुरीपणा म्हणजे प्रत्येक दिवस हा सारखाच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आणि त्याचं काही शेड्यूल बदल म्हणजे जीवनामध्ये काही ट्विस्ट नाही आहे, जीवनामध्ये काही मसाला नाही आहे, मसालेदार किंवा चविष्ट असं काही जीवन दिसत नाही. प्रत्येक दिवस तसाच आहे, तशाच प्रकारचा जातो आहे आणि फक्त आपण तारखा बदलतो आहे, जीवन मात्र तशाच प्रकारचं. तर अशा वेळेसुद्धा काहीतरी ट्विस्ट असायला हवा, काहीतरी वेगळेपणा असायला हवा, ही मनाची आतूनच जी गोष्ट आहे ही जाणवायला लागते. आणि त्यामुळे सुद्धा ह्या ज्या दोन्ही व्यक्ती आहेत म्हणजे मेष राशीचे पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. आता या व्यतिरिक्त कुंडलीमध्ये ग्रह किंवा त्यांच्या राशी किंवा ग्रहयोग हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. मुळात हेच जास्त महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच आत्तापर्यंत ज्या आपण गोष्टी पाहिल्या त्या गोष्टी प्रत्यक्षात मनात जागृत होण्याची शक्यता जास्त असते. आता या ठिकाणी शुक्र जो ग्रह आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण राहतो. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे जे आहे शुक्रहून जास्त प्रमाणात बघितलं जातं. तर साधारणतः तुमच्या कुंडलीत शुक्र जो ग्रह आहे हा मेष, वृषभ, मिथुन किंवा तूळ, वृश्चिक आणि मकर राशीत आणि कुंभ राशीत जरी असला तरी आपोआपच थोडंसं भिन्न लिंग व्यक्ती प्रति जे आकर्षण असतं हे मुळात थोडंसं जास्त असतं. परंतु ते एक्स्ट्रामॅरिटल अफेअरपर्यंत जाईल का तर ते तेवढं नाही. याच्याबरोबर दुसरे सुद्धा काही मुद्दे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरतात. अशा शुक्रवारी समजा मंगळाची दृष्टी असेल किंवा मंगळाच्या युती केंद्र मंगळ शनी यांच्या युती केंद्र प्रतियोगात समजा शुक्र असेल किंवा दृष्टीमध्ये असेल तरीसुद्धा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. याचप्रमाणे जर शुक्र जो ग्रह आहे शुक्र ग्रह राहूच्या युतीत असेल तरीसुद्धा अशा प्रकारचं थोडंसं ॲबनॉर्मल लव ज्याला आपण म्हणतो हे सुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या व्यतिरिक्त सुद्धा पत्रिकेमध्ये तुमचं लग्न कोणतं आहे, पंचम स्थानात कोणते राशी आहे किंवा काय किंवा बाकीचे ग्रहयोग आहेत किंवा शुक्राचं जे नक्षत्र आहे हे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतं. एकंदरीतच आत्तापर्यंत जे आपण डिस्कस केलं
ह्या गोष्टी किंवा ते जे मुद्दे मगाशी मी सांगितले ते जर का तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवले तर अर्थातच दोघांमध्ये ही म्हणजे पती पत्नी दोघांमध्येही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध येण्याची शक्यता जवळजवळ संपून जाईल. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही वेगळेपणा वाटत असेल तर नक्कीच तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरतं. कारण आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्या फक्त आणि फक्त चंद्र राशीवर होत्या. पत्रिकेत बाकीचे सुद्धा ग्रह वेगळ्या राशी नक्षत्रात असू शकतात. संपूर्ण कुंडली बघून त्याद्वारे त्याचं योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं विवाहामध्ये मेष राशीचे पती आणि वृषभ राशीच्या पत्नी असतील तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेम होण्याची शक्यता किती प्रमाणात असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.